प्रार्थना फाउंडेशन ही संस्था सोलापूरमधील मोरवंची या गावी शेतकरी आत्महत्याग्रस्त वंचित निराधार मुलांसाठी प्रार्थना बालग्राम हा निवासी प्रकल्प चालवते, तर अनाथ, बेघर, निराश्रित वयोवृद्ध लोकांसाठी मोफत वृद्धाश्रम चालवते। तसेच संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। संस्थेची गरज ओळखून अरविंद किणीकर यांनी प्रार्थना फाउंडेशनला ॲम्ब्युलन्स भेट देण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या पत्नी सुजाता किणीकर यांचे 2 वर्षांपूर्वी निधन झाले होते। त्यांच्या स्मरणार्थ ही ॲम्ब्युलन्स प्रार्थना फाउंडेशनला देण्यात आली। या ॲम्ब्युलन्सचा उपयोग आश्रमातील वृद्ध व मुलांसाठी तर होणारच आहे, त्याचबरोबर मोरवंची, शिरापूर, रानमसले, बीबी दारफळ, लांबोटी, भांबेवाडी या पंचक्रोशीतील लोकांना याची मोफत अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ज्या भागात आजही आरोग्य सेवा पोहोचू शकत नाही, जिथे लोक स्थलांतर करतात, ऊसतोड कामगार, झोपडपट्टी भागात तसेच रस्त्यावर पडलेल्या बेघर लोकांनाही या माध्यमातून मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार असल्याचे मत संस्थेच्या सचिव अनुप्रसाद मोहिते यांनी व्यक्त केले। कार्यक्रम प्रसंगी आश्लेषा देखणे व सिमी किणीकर यांनी प्रार्थना फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व ॲम्ब्युलन्सची सेवा जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। या प्रसंगी संस्थेचे संचालक सोमनाथ लामगुंडे यांनी अरविंद किणीकर यांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमाच्या प्रसंगी अरविंद किणीकर, भालचंद्र किणीकर, सिमी किणीकर, आश्लेषा देखणे, शिरीष देखणे, सोमनाथ लामगुंडे, संतोष क्षीरसागर, प्रसाद मोहिते, अनु मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते। फायदा होणार आहे, लाभ होणार आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं शुभेच्छा। आणि जी काही आमची प्रार्थना फाउंडेशनची आणि तिथल्या सर्व लोकांची गरज मला वाटतं सन्माननीय अरविंद किणीकर आणि सन्माननीय सुजाता यांच्या वतीनं जे काही आपण मदत केलेली आहे ते खूपच चांगल्या कामासाठी आणि खूपच उपयोगासाठी येईल एवढंच या ठिकाणी मला वाटतं विनंती करतो।